सपोर्ट करायला काय हरकत आहे ना, म्हणजे असं मला वाटतंय. आता बाकी निर्णय तू घ्यायचेस अर्थातच, आणि त्याच्यानंतर तुम्ही दोघेही इतक्या गडबडीने कुठे निघालात? आम्ही ना ऍक्च्युली जरा बाजारात जातो. बाजारात कशाला? पारूची ऑर्डर आहे नाही का, त्यासाठी जरा भाज्या आणायला चाललो होतो. आपलं तेवढाच आपला हातभार नाही का आई. प्रीतम, तुम्ही दोघांनी हे करायची काहीही गरज नाहीये. तिची ऑर्डर आहे, ती पूर्ण करेल. ती बघेल काय करायचं ते. स्वतःची कामं सोडायची आणि दुसऱ्यांची कामं करत बसायची, याला काही अर्थ आहे का? तुला ऑफिसला जायचं नाहीये का? बघ म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये लक्ष घालता येतंय का? लक्षात ठेव प्रीतम, तू ऑफिस सोडून दुसरीकडे कुठेही जायचं नाहीयेस, हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते. बाजारात वगैरे काहीही जायचं नाही. आणि प्रिया, मी तुला नाही सांगणार बाजारात जा किंवा नको जाऊ, हे बरोबर आहे हे चूक आहे, ते तुझं तू ठरव. फक्त एवढंच लक्षात ठेव की किर्लोस्करांच्या सुना ह्या अशा बाजारात जाऊन भाजी घेत नाहीत. हे कसं दिसणार आहे ह्याचा तू विचार आणि मग ठरव काय करायचं. प्रिया, प्रीतम, अहिल्या म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे किर्लोस्करांची सून कधीच बाजारात भाजीपाला आणायला गेली नाहीये. खरंच. तुम्ही पण थांब जरा थांब, माझं वाक्य अर्धवटच राहिलंय. मी काय म्हणालो, किर्लोस्करांची सून कधी मार्केटमध्ये भाजी आणायला गेलेली नाहीये. मी गेलोय ना, म्हणजे मला जायला काहीच हरकत नाहीये. माझी अजिबात हरकत नाहीये. काय ना प्रीतम, आम्ही बिझनेससाठी पहिल्यांदा जेव्हा या शहरात आलो ना, तेव्हा मी आणि अहिल्या स्कूटरवरून जायचो भाजी आणायला. आणि अहिल्याने तर लोणचे आणि पापड बनवण्यापासून व्यवसायाला सुरुवात केली होती. हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि मग हे साम्राज्य उभं राहिलं ना. त्याला बराच वेळ लागला. आणि आता सुद्धा काय आहे ना, पारूची ही सुरुवात आहे नाही का. आणि त्यावेळेला मी माझ्या बायकोला साथ दिली, तशी आता पारूला साथ देईन ना. काय एकमेकांना मदत केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय बिझनेस वाढणार नाही, नाही का. माझी काही हरकत नाही. काय ना, किर्लोस्करांच्या सुना खूप जिद्दी आहेत रे. चल चल, मी येतो तुझ्यासोबत. चल ये, चल.